नमस्कार. आपण पाहतात मराठी रोखोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. आज सौ लीलावती रिकोलाल कन्या शहा विद्या मंदिरात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 2024 राबवण्यात आलं आणि आज सुरुवात झाली. तर त्या शाळेत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नरेश बागुल सर, तसेच समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर समीक्षा कांबळे, आरोग्य सहाय्यक डॉक्टर बापूराव भंडलकर, तसेच मुख्याध्यापिका निर्मला नायकोडी यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि कुष्ठरोग हा कसा असतो किंवा त्याची प्राथमिक लक्षणं काय याविषयी सर्वांनी व्यवस्थित माहिती दिली आणि इथून पुढं कुणालाही तसं काही प्राथमिक लक्षण आढळल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं. धन्यवाद. जर दिसला तर त्याला त्या व्यक्तीला तुमच्या घरातला असू द्या, तुमच्या शेजारी असू द्या, तुमचा नातेवाईक असू द्या, त्यांना तुम्ही डॉक्टरांकडे सरकारी दवाखान्यामध्ये पाठवा. म्हणजे आम्ही त्याची तपासणी करू आणि मग जर त्यांना कुष्ठरोग असेल तर त्याप्रमाणे त्यांना मग पुढील उपचार आम्ही आपल्या स्तरावरून मोफत दिला जाईल. आणि हा औषध उपचार पूर्ण मोफत राहणार आहे, फुकट राहणार आहे. फक्त अट एकच आहे आमची की गोळ्या वेळेवर घेणे, व्यवस्थित घेणे. आता बोलूया आपण 13 फेब्रुवारीकडे. 13 फेब्रुवारी जागतिक जंतनाशक दिन आपण साजरा करणार आहोत. जंत हे आपल्या शरीरामध्ये काही जणांचे असतात, तर ते आपलं रक्त शोषतात. त्यामुळे आपल्या शरीरातलं रक्त कमी होतं आणि मुलगी म्हणा ते तुम्ही लहान आहात तर तुम्ही मोठ्या व्हाल, लग्न होईल. महात्मा गांधी पुण्यतिथी 30 जानेवारी 2024 ते 13 फेब्रुवारी 2024 असे पंधरवाडा हा कुष्ठरोगावर साजरा करण्यात येतो. याविषयी जनजागृती करण्यात येते, याविषयी आरोग्य शिक्षण देण्यात येतं. याविषयी आम्ही आज या शाळेमध्ये येऊन जनजागृती केली, आरोग्य शिक्षण दिले. तसेच मुलांना कुष्ठरोगाविषयी माहिती कळवून त्यांच्यामार्फत ते त्यांच्या नातेवाईकांना किंवा त्यांच्या मित्रांना किंवा त्यांच्या मैत्रिणींना ते सगळं त्याविषयी माहिती देतील आणि कुष्ठरोग हा समाजातून समूळ नष्ट होईल. या कुष्ठरोग कसा ओळखावा हे देखील आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यासाठी उपचार हा सरकारी दवाखान्यामध्ये हा मोफत आहे हे देखील त्यांना आम्ही सांगितलेले आहे. तसेच 13 फेब्रुवारीला जागतिक जंतनाशक दिन हा साजरा होणार आहे. त्या दिवशी 1 वर्षापासून तर 19 वर्षापर्यंत मुलं आणि मुली या सर्वांना जंतविरोधी गोळी दिली जाणार आहे. त्या जेणेकरून त्यांना पुढील आयुष्यामध्ये जंताचा त्रास होणार नाही. तसेच ज्या मुली आहेत त्यांना त्यांचं रक्त शोषलं जाणार नाही या जंताद्वारे. तसेच त्यांचं रक्त व्यवस्थित राहिलं तर त्यांना जे बाळ मोठे झाल्यावर जे लग्न झाल्यानंतर जे बाळ होतील ते चांगल्या वजनाचे बाळ होतील. या अनुषंगाने हा जंतनाशक दिन आपण साजरा करणार आहोत. नमस्ते, मी बाळासाहेब भंडलकर, आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र निरा. आज आपण रयत शिक्षण संस्थेचे कन्याशाळा इथे येऊन आपण कुष्ठरोग जनजागृतीविषयी आपण मुलांना तसेच शिक्षिका असतील यांना आपण सविस्तर माहिती दिली. माहिती देण्याचं कारण असं की 30 जानेवारी हा आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो आणि जागतिक कुष्ठरोग दिन म्हणूनही साजरा केला जातो. त्या संदर्भात आपल्या समाजामध्ये जे काही लपून राहिलेले पेशंट आहेत कुष्ठरोगाचे, की आपल्याला लपून राहणे म्हणजे काय अज्ञान असतं आपल्याला, की आपण तोंडावरती अंगावरती लालसर न दुखणारा न खाजणारा चट्टा असतो, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष केल्यामुळं काय होतं, हा असा आजार आहे की सुरुवातीच्या प्राथमिक स्टेजमध्ये जर आपल्या लक्षात आला तर हा कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण समजा जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यामध्ये डिफॉर्मिटी येते. डिफॉर्मिटी येते म्हणजे काय, पाय वाकडे होणे, हातापायाची बोटं वाकडे होणे, डोळं न झाकणे, ह्याच्यामध्ये बरेच प्रकार असतात. MB आणि PB 2 प्रकारचा, एक संसर्गिक असंसर्गिक. आणि ह्या जंतूचं वैशिष्ट्य असं आहे की आपण जर एखादा बाधित रुग्ण असेल आणि त्याने जर ट्रीटमेंट घेतली नाही
MDRची, तर तो काय करतो, तो बोलल्यानंतर खोकल्यानंतर त्याच्या तोंडावाटेचे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात. ते हवेमध्ये 10 ते 15 दिवस जिवंत राहू शकतात. आणि त्या कॉन्टॅक्टमध्ये कुणी जरी आलं, समजा उदाहरणार्थ मी जरी आलो तरी मला इन्फेक्शन होणार, पण माझी प्रतिकारशक्ती जर चांगली असेल तर तो होत नाही. आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचं कसं, हा रोग ज्या टायमाला मनुष्य प्रतिकारशक्ती कमी होते त्या टायमाला तो उफाळला जातो. आणि याचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजे पसरण्याचा कालावधी, समजा माझ्या शरीरामध्ये हे जर जंतू गेले तर साधारणतः 3 ते 5 वर्षापर्यंत जे ते सुप्तावस्थेत राहू शकतात. मग आपण काय करायला पाहिजे, जर असे संशयित कुष्ठरोग रुग्ण कोणी किंवा संशयित असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, उपकेंद्र असेल किंवा RH असेल किंवा अशा ठिकाणी जाऊन आपण दाखवून घ्या. दाखवल्यानंतर समजा जरी कुष्ठरोग बाधित पहिल्या स्टेपमध्ये असेल तरी त्यांना आपण औषधोपचार मोफत देतो 6 महिने आणि 12 महिने. त्यात घाबरून जाण्यासारखं काही नाही. कुष्ठरोग्याबरोबर आपण जेव्हा म्हणजे बसलो, उठलो, हसलो, खेळलो तर काही होत नाही. फक्त एक आपण काळजी काय घ्यायची की जो प्रथमदर्शनी ज्याला पेशंट निघेल त्याला कमीत कमी 1 डोस त्याच्या शरीरामध्ये गेल्यानंतर, म्हणजे MDRचा जर 1 डोस, म्हणजे MDTचा आपला 1 डोस जरी त्या माणसाच्या शरीरात गेला, बाधित पेशंटच्या शरीरात गेला, तरी तिथून जंतू पसरण्याचा जो शिकवेल असतो तो स्टॉप होतो. म्हणजे महत्त्वाचं काय केलं आपण, समाजामध्ये जो त्या माणसापासून जे लोक बाधित होणार आहेत ते बंद केलं. पण तिथं थांबायचं नाही आपल्याला. आपण काय करायचं, तो सदर पेशंट असेल 6 महिने किंवा 12 महिन्याची ट्रीटमेंट देऊन आपल्या समाजामध्ये जे लपून राहिलेले पेशंट आहेत, आपल्याला कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा का करायचा आहे. आपल्या भारतामध्ये आपण म्हणतो की कुष्ठरोगाचं आपण जागतिक लेवलला फार वरच्या लेवलला गेलेलो कुष्ठरोगाबाबत. का, आता अज्ञान समाजामध्ये म्हणजे अंधश्रद्धा की हा कशाचा तरी चट्टा आहे, असं आहे तसं आहे, किंवा पूर्ण स्किनच्या डॉक्टरांना दाखवून न घेणे, त्याच्यामुळं आपल्याकडे जे पेशंट सापडतात ते दुसऱ्या ग्रेडमध्ये किंवा तिसऱ्या ग्रेडमध्ये गेलेले आहेत. तर आपल्याला आपल्या भारताला आपल्याला खरोखरच जर विकसनशील करायचं असेल तर आपल्याकडे जे काही TB मुक्त भारत असेल किंवा जंतुनाशक असेल किंवा हे लेप्रसी मिशन असेल, ह्याला प्रभावीपणे समाजानेही तेवढं गांभीर्यानं घेऊन आरोग्य खातं असेल, शिक्षण खातं असेल, यांना तुम्ही मदत करून आपल्या समाजामध्ये राहिलेले जे वंचित म्हणजे किंवा लपून राहिलेले पेशंट आहेत, ह्या पंधरवड्यानिमित्त आपण बाहेर काढून जास्तीत जास्त भारतात कुष्ठरोग निवारण कसं होईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी सर्व जनतेला आम्ही कळकळीची विनंती करतो, तुम्ही आम्हाला साथ द्या. कोणी जरी संशयित असेल तर त्याचं नाव 100% गुप्त ठेवलं जाईल. कुठल्याही प्रकारच्या त्या पेशंटचं कुठल्याही ठिकाणी नाव येणार नाही किंवा त्याला कुठेही फोकस केला जाणार नाही. फक्त आमचा एकच फोकस राहील आरोग्य खात्याचा, तो पेशंट पूर्ण होऊन भारतामधील कुष्ठरोग निर्मूलन करणे हाच आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग तसेच महाराष्ट्र शासन, भारत सरकार सर्वतोपरी सर्व औषधोपचार मोफत करीत आहोत आणि करत राहू. त्यासाठी आम्हाला जनतेनं साथ द्यावी एवढी नम्र विनंती. जय हिंद, जय नमस्ते, माझं नाव सचिन विलास मोरे. आज आपण नेरा येथील कन्या विद्या मंदिरात आलेलो आहोत आणि तिथं आज आपले शासकीय जे हॉस्पिटल आहे नेर येथील, तिथे अशी माहिती देण्यात आलेली आहे की कुष्ठरोगासंदर्भात म्हणजे गांधीजींचं पुण्यतिथी दिननिमित्त साजून प्रशासनाने येथील लोकांना जनजागृती करण्यासाठी डॉक्टर बाबुल सर असतील किंवा कांबळेताई असतील, डॉक्टर भंडलकर असतील, चव्हाण साहेब असतील आणि आमच्या कन्या विद्या मंदिराच्या प्राध्यापिका नाकोडे मॅडम असतील, तर ह्यांच्या सर्वांना एकत्रित घेऊन इथे एक कार्यक्रम संपन्न झाला. आणि कुष्ठरोग काय आहे, कुष्ठरोगाबद्दलची जी माहिती आहे ती आत्ता एक चांगल्या पद्धतीने इथं प्रसारित करण्यात आली. त्या प्रसारित करण्याचा एकच हेतू होता की सर्व मुलांना, मुलींना असेल तर कुष्ठरोगासंदर्भात माहिती झाली पाहिजे. कुष्ठरोग हा बरा होतो, त्याला दडवून ठेवू नका. आणि समाजात कुठं कुणाला तशा म्हणजे काही डाग असतात, त्याचे काही जे म्हणजे चिन्ह असतात त्या कुष्ठरोगासंदर्भातले, त्याची थोडीशी प्राथमिक माहिती तर सरांनी दिली आणि त्याच्यामुळं मुलांच्या जनजागृती झाली. असेच नेरा प्राथमिक आरोग्य केंद्र आत्तापर्यंत मागील काळात ज्या ज्या शासनाने त्यांना दिलेले आरोग्यासंदर्भातले कार्यक्रम आहेत ते चांगले आणि चांगल्या पद्धतीने ते पार पाडतात. एवढंच मला इथं सांगायचं. धन्यवाद. विद्यालयामध्ये आरोग्य खात्यातील सर्व अधिकारी येऊन त्यांनी 30 जानेवारी हा जो
दिवस आहे. महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त जनजागृती कुष्ठरोग याविषयी माहिती सांगितली. त्यामध्ये त्यांनी 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा आपण करायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी जनजागृती केलेली आहे. ते आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी एक प्रतिज्ञा घेऊन विद्यार्थ्यांना आणि शिक्षक बंधू भगिनींना त्यामध्ये सहभागी करून घेतले. त्याचबरोबर डॉक्टर नरेश बागुल हे वैद्यकीय अधिकारी यांनी कुष्ठरोग कसा ओळखायचा त्याबरोबर जे काही समाजामध्ये लोक आहे कुष्ठरोगी ते आपण लपून राहिलेले आहे. त्यांनाही जनजागृतीसाठी कसे त्यांच्यावर उपचार व्हावेत या हेतूने त्यांनी अतिशय सुंदर माहिती सांगितली आहे. त्याचबरोबर डॉक्टर समीक्षा कांबळे ह्या समुदाय आरोग्य खात्याच्या अधिकारी आहेत. यांनीही कुष्ठरोगाविषयी अतिशय सुंदर माहिती करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केलेली आहे. अशा हा कुष्ठरोगांविरुद्ध लढा देऊन कुष्ठरोगाला इतिहास जमा करूया अशा पद्धतीने आपण हा 13 फेब्रुवारीपर्यंत हा कुष्ठरोग दिन साजरा करूया. यासाठी या विद्यालयातर्फे या आरोग्य खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांची मी मनापासून धन्यवाद मानते. सगळ्यांना नमस्कार. आपण 30 जानेवारी काय कार्यक्रम असतो त्या दिवशी? 30 जानेवारीला ऐक माहिती 30 जानेवारीला कुठला आपण हे करतो, अभिवादन करतो. कोणाला करतो? पुण्यतिथी असते त्यांची, बरोबर. तर महात्मा गांधी यांनी त्यांच्या काळामध्ये जे कुष्ठरोगी असतात त्यांची सेवा करत होते ते. तर त्यांच्या स्मरणार्थ आपण 30 जानेवारी रोजी जागतिक कुष्ठरोग दिन म्हणून साजरा करतो. आपल्याकडे आता 30 जानेवारीपासून तुमच्या आईवडिलांना मग आईवडिलांकडनं त्यांच्या मित्रमैत्रिणींना हे कळणं खूप गरजेचं आहे. कुष्ठरोगमध्ये काय काय त्रास होतात माहिती आहे का काही? कुष्ठरोग म्हणजे काय? स्पर्शज्ञान, शरीरावर कुठेही पांढरे चट्टे येणे, लालसर चट्टे येणे, स्पर्शज्ञान न होणे असं जर आढळत असेल तर ह्या गोष्टी लगेच आपल्याला उपकेंद्रात येऊन किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन सांगणं गरजेचं आहे. त्याचे वेळोवेळी उपचार घेणं हेही देखील गरजेचं आहे. पण ही माहिती जोपर्यंत तुम्ही पुढे पासन करत नाही, पुढच्या लोकांना सांगत नाही, तोपर्यंत कोणाला कळणार नाही. आपल्यामध्ये सुद्धा असं कोणी आहे का ज्यांना पांढरे चट्टे आहेत, आपल्याला जाणवत नाही किंवा खाज येते शरीरावर, असं जर कोणी असेल तर लगेचच हे आपल्या आरोग्य केंद्रामध्ये सांगणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे पंधरवडा आपण दरवर्षी साजरा करत असतो आणि ह्या दरम्यान आपल्याला कुष्ठरोगाचे पेशंट शोधणे हे खरंच सोयीस्कर जातं आणि त्याप्रमाणे आपण उपचार करत असतो. त्यामध्ये संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य हे 2 प्रकार असतात कुष्ठरोगामध्ये. संसर्गजन्य रोग म्हणजे काय की पसरू शकतो आणि असंसर्गजन्य म्हणजे ते पसरत नाही पण ते शरीरावर असतं आणि त्याचे ते त्रास पुढे होऊ नये म्हणून आपण त्याचे उपचार वेळेवर चालू करतो. ठीक आहे. या उपचार पद्धती वेगळ्या आहेत. 2 प्रकारच्या तुमच्या लक्षात येणार आहे तरी सुद्धा सांगते. एक 6 महिन्याची ट्रीटमेंट असते आणि एक 9 महिन्याची ट्रीटमेंट असते उपचार पद्धती. ठीक आहे. मी एवढ्या खोलवर जात नाही, आता सगळी होणार. मी आज स्पर्श जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेते की कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेल. जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन. जर माझ्या जवळपास माझ्या मित्रांमध्ये
समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर मी तिच्या किंवा त्याच्या सोबत बसणे, खाणे पिणे याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. मी अशी सुद्धा शपथ घेते की कुष्ठरोग पीडित व्यक्तींबरोबर सामाजिक भेदभाव होणार नाही. यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील. मी अशीही शपथ घेते की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील. जय हिंद, जय भारत. तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.